घरातली आवरावर चालू होती. बेडवरती नुसतं बाबूची खेळणे हे ते आवरून घेतलं. बेडशीट टाकून घेतली, कारण की कितीही असं व्यवस्थित केलं ना बाबू काय आमचा ठेवत नाही. त्याच्यानंतर इकडच्या घरातली साफसफाई झाली. म्हटलं चला इकडच्या घरामध्ये आले, झाडू मारून घेतला. खूपच कचरा झाला होता. आजी उन्हात बसली होती. आणि ही जुनी परंपरा किंवा संस्कृती जपणारे माणसं आता फारच कमी दिसत आहे. परत इकडं आली तर बहिणाबाईंची स्वयंपाकाची तयारी चालू होती. मी पटकन आंघोळ करून घेतली, थोडंसं स्किन केअर केलं आणि लगेच मग म्हटलं चला आता देवपूजा करूया. देवपूजा करून घेतली. बाबूला भूक लागली होती आणि तो मस्त जेवण करत होता. आणि जेवता जेवता बघा कसं चाललंय त्याचं. त्यानंतर मीही जेवायला घेतलं, वांग्याची भाजी चपाती. म्हटलं पटकन जेवण करून घेऊया. त्याचं जेवण राहिलं आणि आई जेवत होती बाहेर उन्हामध्ये, तर तोही येऊन बसला. आईने रात्रीचा भात गरम केला होता, तोच त्याला आवडला. त्यानंतर आई त्याला अंगणवाडीमध्ये घेऊन गेली आणि मग तिकडून येताना बघा आमच्या चेहऱ्यावरचं हसू. मग ते आई 2.5 तास थांबला. 2.5 तास शाळेत थांबला आणि आला खिचडी घेऊन. आणि बघा आमच्या चेहऱ्यावरचं हसू. चला, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट पण करा. त्यानंतर आला आणि मग झोपला तो. आणि तो साडीच्या झोक्यातच झोपतो. त्याच्यानंतर 1.5 तास झोपला, उठला आणि उठल्यानंतर आमचं तास चालूच असतं. त्यानंतर सायंकाळी मासे आले होते. मग म्हटलं चला पटकन मसाला बनवूया आणि भाजी बनवून घेऊया. मसाला बनवला, भाजी बनवून घेतली आणि चपात्या बनवायच्या होत्या. म्हटलं जेवणाच्या टाईमावर बनवू. मी भाजी बनवून घेतली पटापट, कारण की फ्रेश मासे असले ना तेव्हाच बनवलेलं भाजी चांगली लागते. त्यानंतर मग चपात्या तर नंतर बनवायच्या होत्या. पण मग चला म्हटलं संध्याकाळचं आपलं रुटीन वॉकिंग करून येऊया, कारण की ते केल्याशिवाय तर काही शांतता भेटत नाही. चालायला गेलो, 2 किलोमीटर चालून आलो. इथं गोळा फेकायची प्रॅक्टिस करत होत्या मुली. बहिणाबाई म्हणजे मी पण करतो. चला मग रात्री बाबूला थंडी लागली होती जेवण करून आणि तो असा बसला होता. चला